नमस्कार मित्रांनो, माझं नाव दिव्या आणि मी आज बनवणार आहे दलिया। दलिया बनवायसाठी आपल्याला कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कांदा होऊ द्यायचा आहे। कांदा झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे। कांदा आणि लसूण टाकल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। हिरवी मिरचीने टेस्ट खूप चांगला येतो, त्याच्यामुळे हिरवी मिरची टाकायची आहे। त्यानंतर कढीपत्ता टाकून त्याला परतून घ्यायचं आहे। शेंगदाण्याने टेस्ट चांगली येते म्हणून शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे व त्यासोबतच मी शिमला मिरची टाकलेली आहे। आपण दलिया हा खूप टेस्टी आणि हेल्दी बनवत आहे, त्याच्यामुळे आपल्याला सर्व वेजीज टाकायचे आहे। कांदा, टमाटर हे दलियामध्ये लागतेच। त्यानंतर आपल्याला मटर टाकून घ्यायचे आहे व बीटसुद्धा टाकलेला आहे। बीटने खूप चांगला टेस्ट येतो दलियाला। बीट, टमाटर, कांदा हे सर्व परतून घ्यायचं आहे। चांगले परतून झाल्यावर आपल्याला याच्यामध्ये काकडीसुद्धा टाकायची आहे। काकडी टाकल्यावर याच्यामध्ये थोडं मीठ टाकणार आहे। स्वादानुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण हळद टाकूया। सगळे आपले मसाले टाकून घेणार आहोत। पूर्ण हे व्हेजीसचा दलिया हे हेल्दी पण असते आणि टेस्टीसुद्धा असते। त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे। आपण मिरची टाकलेली आहे त्यामुळे आपल्याला कमीच थोडं तिखट टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपण सोयाबीनच्या वड्यासुद्धा टाकणार आहोत। मग आता हे विकतचा दलिया आहे ते टाकून द्यायचं आहे। पाणी लागते तेवढं टाकून याच्यामध्ये सांबार टाकून त्याला कुकरची शिट्टी 1-2 शिट्ट्या होईपर्यंत लावून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे। तर याच्यामध्ये सोयाबीनच्या वड्या पण आहे आणि खूप सुंदर असा दलिया बनून तयार आहे। मस्त हेल्दी आणि टेस्टी दलिया।